आणि आता परीक्षकांना विचारूयात की कुणाच्या टीम पासून आता सुरुवात करूयात. माझ्या टीम पासून ओके. मंगेश देसाई आणि दिगंबर नाईक. तर आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येणार आहेत दोन पुराणातले बंधू रावण आणि कुंभकर्ण. बघूयात हे दोघे एकत्रितपणे इकडे काय धुडगुस घालतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून दिगंबर नाईक आणि मंगेश देसाई. मुझे नींद न आए मुझे नींद न आए मुझे चैन न आए जरा जाए कोई ढूंढ के लाए न जाने मेरा बेड़ खो गया न जाने कहाँ बेड़ खो गया न जाने कहाँ बेड़ खो गया न जाने कहाँ बेड़ खो गया. हिच्या आईला आवरी जागा झोपायला मिळाली लगेच झोपतो. आज न छोड़ूंगा तुझे दम दमादम तूने क्या समझा है मुझे दम दमादम दिल में है तूफान भरा दम दमादम नाक में ही चांद चढ़ा दम दमादम. मिनी रावण हाय. ये रामा ये तुझ्यामध्ये हिम्मत असन तर माझ्या संग युद्ध कर. आता माझ्याकडे सगळं आहे. मेघनाथ आहे, सोमनाथ आहे, कुंभकर्ण आहे, सुपर्णखा है आणि सीता पण है. तेरे पास क्या है? हाय सगळा झाला. प्रॅक्टिस करून झालेली आहे. रामा संग टॉक टू टॉक कसा करायचा याची सगळी प्रॅक्टिस झाली. पण माझी प्रॅक्टिस बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी माझ्यासमोर कोणीच नाही. ऐकायला पण कोणीच नाही. कोणीतरी पाहिजे ना. अरे आईच्या गावान राम आलं वाटतं. पला 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 नाही तर राम म्हणायला लावणार. तो म्हणा मारणार. पला 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 डोंगराला आग लागली. पला 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 पला. मिनी एखाद्या डोंगराच्या मागं जाऊन लपतो. आईच्या गावान इकडं मिनी डोंगर आरवा डोंगर लपा 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 लपा. याच्यापेक्षा रामाकडनं मेलेलं बरं. पण हा कोण आहे? अरे हा तर आपला कुंभकर्ण. ए कुंभ्या उठ. अरे कुंभ्या उठ. इकडे मी प्रॅक्टिस करतो तिकडे घोरतो. अरे इकडे माझी संगली लागली आणि तू इकडे झोपतो. उठ. अरे उठ उठ. आई झोप रे उठ. अरे उठतच नाही हा. तुला तो उठवणारच. ए बावज्या वाजू बाज्या. अजून पण नाही उठलं. 3 महिन्यापर्यंत नाही उठलं ना तुझ्या धोत्रात मुंग्या सोडणार. दादू काय फालतूगिरी लावली? आवऱ्या दिवसांनी जरा झोपलो. काय फालतूगिरी? काय झोपतो रे बायले? काय झोपतो तू जांगावर करून? इकडे माझी केवढी फाटली माहितीये तुला? झालं रात्र डोल्याला डोला लागत नाही. झोपेमध्ये काही रामच राहिला नाही. सारखा स्वप्नामध्ये राम येतो. असं हैसर राम आणि हैसर मी. आणि तो मना बाण मारतो झुप्पुक आणि मी पडतो झुप्पुक. तुला सपत सांगतो 2-4 वर्षापासून डोल्याला डोला लागला नाही. आई लावला नाही रे. सपत सांगतो तू झोपतो. हिच्या आईला मग तू खड्ड्यात बसून उंटाच्या शेपटीच्या मुख्या का घेतो? म्हणजे आपल्या घरात एवढी सुंदर वहिनी असताना तुला काय अवदशा लागली? त्या सीतेला कशाला पालवून आणलं? आता मांजा आहे की लपरी बिपरी सोडून दे. जरा थंड जे आणि रामाला जाऊन नाग बी घासून सांग तुझी सीता परत घे. बोल. नाही
नाही नाही मी सीतेला परत देणार नाही. अरे सीतेला एवढा पलवून आणला, दारी बिरी लावून मेकअप केला, ते काय त्याला स्वर्ण्यासाठी जायला सगळी फालतूगिरी. आणि आपली सुपर नाकावाली बहीण, तिचं काय? तिने पण तुझा नाक कापला बोल. म्हणजे अरे नक्कीच्या लग्नाला 117 विघ्न. काय बोलतो? अख्ख्या लंकेमध्ये कोण लंकन तिच्या बरोबर काम करायला तयार नाही, लगीन करायला तयार नाही बोल. काय बोलतो? अरे मी मलिंगाला बोलला तुझे पण कुरले, माझ्या बहिणीचे पण कुरले, मग काय उरले? दोघं पण लगीन करून टाका. हे जायला तो नाही बोलला. काय बोलतो? तो बोलतो तुमच्या बहिणीचं नाक कापलं कसं लगीन करू. असं बोलतो? मग आपण प्लास्टिक सर्जरी करू. जायला प्लास्टिक सर्जरी? तुझ्या फालतू लफड्यान एवढे पैसे गेले, घराच्या छपरावर घालायला प्लास्टिक नाही बोल. आणि प्लास्टिक सर्जरी करू? त्या सीतामाच्या सिक्युरिटीवर एवढा पैसा खर्च केला, आपल्या घराचे सगळे असे सोन्याचे कलश विकायला लागतात बोल. तू एक काम कर ना दादू, त्या रामाला जाऊन सांग ना सीता परत घे, मी झोपायला मोकला. उठ उठ. काय झालं? आई झोपा रे, उठ. सारखं झोपतो ना, अजिबात झोपायचं नाही. मी तुमच्यासाठी काय काय नाही केला. काय केलं? तुम्हाला खाऊ पिऊ घातला, तुम्हाला लहानाचा मोठा केला, तुम्हाला अंगुली पांगुली घातल्या. मग विभीषण बोलायचा पण, रावण दादा दारू गणा ताम माझ्या कोंब्याला अंगुल घालतो. रावण दादा दारू गणा. अरे ताम माझ्या कोंब्याला पावडर लावतो. रावण दादा दारू गणा. अरे ताम माझ्या कोंब्याला टिला लावतो. आणि आई तुम्ही झोपता. तुमच्यासाठी काय नाही केलं. तुम्हाला सोन्याची लंका दिली. हे काय माझ्या टायमाला साथ न देता पळून जाण्यासाठी? अरे हिच्या कसली तुझी सोन्याची लंका? तो एवढा लांब सेफ्टीचा एक हनुमान आला, त्याने सेफ्टीला आग लावली आणि तुझी सगळी लंका जाळून टाकली बोल. तू एक काम कर ना, त्या सीतेला परत दे ना, मी झोपायला मोकळा. उठ उठ. झोपायचं नाही. अरे मी का अंडू पांडू वाटलो काय तुला? माझ्याकडे खूप अस्त्र आहे. मेघास्त्र आहे, पाणी अस्त्र आहे, वायू अस्त्र आहे, सगळे अस्त्र आहे. ते वस्त्र संभाळले तर विवस्त्र होशील. जायला तुझी सगळी अस्त्र मागच्या महिन्यात वहिनीने वाण्याला दिली आणि राशन भरलं. तुझ्या आईला लंकापती आधी ढंकापती बन. आणि मला सांग, आपल्या अशोक वनांची काय अवस्था आहे? अरे तुझ्या मुलं झाली. काय झालं? त्या हनुमानाने आपलं अशोक वन पण चालून टाकलं, माहित आहे तुला? असं? मग आता आंब्याच्या सीझनला एक आंबा नाही आमच्या अशोक वनामध्ये. आता सणाला पाहुणे रावणे आले तर काय चिकू पिळून देव? शांतपण करू नको. हा माझा अपमान आहे, अपमान आहे. तुझा अपमान आहे? मग? तेच सांगतो, अपमान आहे, त्याला डाऊन करू नको ना. जायला त्या सीतेला परत सोड ना, म्हणजे मी झोपायला मोकला. मी तिकडं नाही जाऊ शकत. अरे आणताना गेला होता ना दाढी मिशा लावून, मग आता जायला का घाबरतो? मला कोणी ओळखलं तर? मग तू दाढी लावून जा. दारीमध्येच मला कोणी ओळखलं तर? मग तू दाढी काढून जा. मग मला कोणी ओळखलं नाही तर? जायला तुझा प्रॉब्लेम काय? तुला सीतेला सोरायला जायचंय का तुला तुझी ओळख पटवून द्यायला जायचं? नको नको तिकडे नको. त्यांनी बेंबीत बाण मारलं तर? आता मला माहित आहे तुझा प्राण बेंबी मध्ये आहे. तुला कसं माहित? परवा तुला वहिनी मजाक मध्ये मारत होती तेव्हा तू नाही का बोलला, बेंबी सोडून मार, बेंबी सोडून मार. पण तुला कसं माहित? अरे आपला छोटा बिभीषण, त्याने अख्ख्या बीबीसीवर बॉम्बाबॉम्ब केली बोल. रावणाचा प्राण बेंबी मध्ये संपला, सगळा संपला, सगळा संपला. तरी मना तो सांगत होता, बिभीषण मना सांगत होता, दादूस हे लफडं करू नको, अंगाशी येईल. मी त्याचं ऐकलं नाही. एवढा शिक्षित माणूस, शिकलेला माणूस, एज्युकेटेड माणूस, मी त्याला फाट्यावर मारलं. आता मना वाचू कुंभकर्णा, आता मना वाचू. अरे पण तुला वाचवणारा मी कोण? आता स्क्रिप्ट मध्ये बदल नाही करायचा. आपण उधळलेली फळे आपल्यालाच भोगावी लागणार आणि लोकांना बघावी लागणार. त्या स्क्रिप्टचा शेवट रामाने केला, पण ह्या स्क्रिप्टचा शेवट हा कृष्ण करणार आहे. हे कृष्णा दे ना काय 9 9.5 मार्क दे, मी झोपायला मोकळा. उठ आई, झोपा रे, उठ.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. बघूयात परीक्षकांना ही जोडी कशी वाटलेली आहे. स्वप्नील सर, तुम्ही दोघांनी फार वेगळं डायमेन्शन दिलं या नोन कॉन्सेप्टला आणि नोन स्क्रिप्टला, आणि रावण आणि कुंभकर्णाच्या रिलेशनशिपचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आम्हाला दाखवलात. मला असं वाटतं की तुमचा ऍक्ट इतका गोड झाला की असं खरं होणार नाही, पण 1% असाही चान्स वाटतो मला की रावणाबद्दलची हेटरेड थोडी कमी होईल. ते तो क्यूट आहे यार, इसको क्या गुस्सा करणे का. पण फार तुम्ही दोघांनी सुंदर परफॉर्मन्सेस दिलेत आणि फार एंटरटेनिंग ऍक्ट केलात. गॉड ब्लेस बोथ. थँक्यू. अश्विनी मॅम, मला प्रचंड आवडला ऍक्ट, आणि कारण एनर्जी परफेक्ट लागली होती. दोघांची रिहर्सल परफेक्ट झालेली आहे, दिसलंच. एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग. रावण आणि कुंभकर्ण झोपू शकता दिगंबर आता. थँक्यू सो मच. वा. आणि आपण तोंड गोड करूया, मग त्याच्यानंतर झोपा. स्किट जे आहे ते तुषारनी लिहिलं होतं. क्या बात आहे. वाव. जोरदार टाळ्या तुषारसाठी. आणि आता बघूयात की या बंधूंना किती गुण मिळतात. स्वप्नील जोशी 9.5 आणि अश्विनी मॅम अर्धा तुषारचा. 10. 19.5.